आणि आशीर्वाद तर आपण तुम्हाला आहेतच. आपला मी फारसा वेळ घेणार नाही, परंतु जरा माझ्यामुळे संयोजकांची वगैरे घाई झाली, त्याबद्दल मी माफी मागतो. उत्तम रीतीनं हे काय म्हणायचं संयोजन करतायत. त्यांची भाषा अत्यंत गोड आहे. मी तर त्यांना असं सांगतो की ज्यावेळेस पुण्यामध्ये आमचा कार्यक्रम होईल त्यावेळी आत्ता जे काही स्वागत म्हणणारे सगळेजण जे आहेत ते तुम्ही आमच्या कार्यक्रमाला या. पोटभर बोला, पोटभर बोला. थोडंसं माझ्यामुळे जरा संकोच झाला, त्याबद्दल मी माफी मागतो. कारण सलग आता 3 कार्यक्रम आहेत, पुण्याला जाऊन पुढे जायचं आहे. असो, आदरणीय वंदनीय पद्माकर महाराज कुंडीकर, भागवतकार गणेश शास्त्री, अरविंद शास्त्री आणि डॉक्टर बाळासाहेब बैरागी, निमंत्रक राजूरकर आणि हे विद्यापीठ प्रतिनिधी सुरेखाताई वहिनी साहेबांना मी इथूनच अगदी पायाला स्पर्श करता येत नाही कारण महाराज मध्ये, त्यामुळे मी लांबूनच नमस्कार करतो. आज आता हा अत्यंत लाघवी आणि गोड कार्यक्रम आहे. पंडित प्रसाद जोशी, हरिभाऊ मोरे, अंजली जोशी सहकारी, गुरुभजन सुश्रुत मराठे आणि डॉक्टर बाळासाहेब बैरागी, याचबरोबर अन्य अनुजा उपासनी, ज्योत्सना क्षीरसागर, उज्ज्वला कुलकर्णी, आचारा भाग यांनी हा अत्यंत हृदय अशा प्रकारचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तेव्हा या सर्व संयोजकांचं मी खूप पीठस्थ देवता महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, महासरस्वती तुळजाभवानीचे तुम्हाला आशीर्वाद देताना मला आनंद होत आहे. आमचं जे पीठ आहे ते आद्य पीठ आहे आणि म्हणून या प्रसाद पादुकांचे हे आपणा सर्वांना अतिशय हृदय अशा प्रकारचे आशीर्वाद आपण सर्वजण. आता मी मुद्दाम महाराजांना आत्ता म्हणालो आणि इथेही आहेत आमचे विश्वस्त या ठिकाणी डॉक्टर देवीदास जोशी आलेले आहेत. आमचा एक कार्यक्रम आहे, अगोदरच सांगून टाकतो म्हणजे तुमचा उत्साह वाढेल. आम्हाला 108 भागवत करायचे आणि मला असं वाटतं की हा संकल्प आमचा हे कुंडीकर महाराज पूर्ण करतील. महाराज तुम्ही आळंदीमध्ये मला तर असं वाटतं की तुम्ही जाहीर करावं 108 काय 1008 भागवत करा. आमची तयारी आहे. दोन्ही जोरात प्रतिसाद, दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा आपण आळंदीमध्ये कार्यक्रम घ्यायचा आहे. देवीदास जोशी उठून उभारून हो म्हणा. चला, आता आपण माझ्या थोड्याशा अल्प अशा प्रकारच्या मोडक्या तोडक्या शब्दाकडे आपण मनोगताकडे. आमची 10 पिढ्या भगवताची परंपरा आहे, मुळी शास्त्रींनी सांगितलं. त्यामुळे माझं हृदय भरून आलेलं आहे. वेन हार्ट इज फुल वर्षांनी खरोखर भरून आलो. आज माझ्यासमोर तुम्ही माता भगिनी नाही, आमचे आईवडील, आमचे आजोबा पणजोबा, आमचे खापर पणजोबा पणजोबा, हे सगळ्यांना मी तुमच्या रूपामध्ये पाहतो आहे आणि मला अतिशय अजून काय हे सगळेजण माझे तुम्ही आहात, कुंडीकर महाराजांचे आहात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्यावरती अतोनात प्रेम करणारे सद्गुरू योगीराज गोळवडी महाराज आणि आमचे ब्रह्मश्री दत्त महाराज कवीश्वर, ज्यांनी त्यांच्या पिढ्याची परंपरा भागवताची जी आहे ती इथे शरद जोशी खेर आमचे उपस्थित आहेत. काय सांगावं त्यांचं वर्णन. पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भवी भावका. हे जे आहे हे भागवत ऐकावं दत्त महाराजांचं. आम्ही ऐकलं आणि मला त्यांनी सेवा करायला गाणगापूरला सांगितले आणि 35 वर्ष सेवा त्यांच्या आज्ञेनं गाणगापूरला केली. तिथे एक मुद्दामन सांगतो की त्यांच्या आज्ञेनं संहिता वाचन करायला मला त्यांनी सांगितलं. आणि म्हणून श्रीमद भागवत हा प्रमाणभूत आणि अत्यंत परमपवित्र अशा प्रकारचा हा ग्रंथ आहे. भागवत म्हटल्यानंतर माझ्या हातातनं माईक काही खाली येणार नाही, पण संयोजकांना मी विनंती करतो की वेळ झाली माझा माईक घ्या. पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भुवी भावका. आता इथे मुळे शास्त्रीने आम्ही जन्माद्यस्य यतो मयादितर्ष हा पहिला श्लोक आपण म्हटला. त्याचा अंतिम जो चरण आहे ते काय आहे,
सत्यम परम धीमहि. जे सत्यतत्व आहे, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त सत्य समन्वित असणारं जे परमात्म आहे, तत्व आहे, त्याचं ध्यान आम्ही सगळेजण म्हणजे तुम्ही आम्ही करू. आणि हे श्री वासुदेव निवासचं ध्येय वाक्य आहे. आजही ती पताका वासुदेव निवासची जी आहे ही तिसऱ्या मजलून फडकत असते आणि त्यावरती सगळ्या जगाला सांगितलं जातं की सत्यम परम धीमहि, सत्यम परम धीमहि, सत्यम परम धीमहि. हा भागवताचा संदेश आहे. आणखीन एक सांगतो, मुळे शास्त्रींच्या समोर मी काय बोलावं, कुंडीकर शास्त्रींच्या समोर काय बोलावं, परंतु सत्यम परम धीमहि हा पहिला श्लोक म्हटल्यानंतर शेवटचे 2 श्लोक संपले. त्याच्या अगोदर एक श्लोक आहे, तोही सत्यम परम धीमहिने आहे. म्हणजे भागवताचा आरंभ हा सत्यम परम धीमहिने झाला आणि अंत म्हणजे त्याचा शेवट म्हणता येईल. शेवटचा कस्मै येन विभासितो. अरे वा, असे पाहिजेत आम्हाला. कस्मै येन व्यक्ती मी सांगणार आहे तेव्हा त्याचा शेवट त्या श्लोकाचा सत्यम परम धीमहि. म्हणजे माय भगिनीनो, याचा अर्थ काय झाला? सत्यम परम धीमहि. आमचा परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा गुरुदत्त योग हेच सांगतो की सत्यम परम धीमहि. लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांचा हा जो भाग आहे तेच सांगतात की सत्यम परम धीमहि. त्या सत्यतत्वाचा आपण ध्यान करूया. आरंभ भागवताचा हा सत्यम परम धीमहि. कस्मै येन विभासितो अयम. याचा अर्थ असा आहे, महाराज मी फक्त 2च मिनिटं घेणार आहे, एक लक्षात घ्या. परंतु आरंभाला एकच सांगतो की आज या कार्यक्रमाला बोलावलं तेव्हा मी सत्यम परम धीमहि याच्यावरचं थोडंसं मनोगत व्यक्त केल्यानंतर ज्यांचा आज आपण तुम्ही मोठ्या प्रेमानं एकत्रित झालेला आहात त्यांना जीवेत शरदशतम. आता थोडंसं अगदी कान टवकारून ऐका. भगवान गोपाल कृष्णांचं वय 125 वर्षाचं आहे. तेव्हा कुंडीकर महाराजांना 125 काय त्याच्यापेक्षा जास्त आयुष्य माऊली ऐकते आणि सगळी संतांची भूमी इथं ऐकते. तेव्हा मी तर असं म्हणतो की 75ला न थांबता सहस्रचंद्र दर्शनाला, रौद्री शांतीला आणि 100 महोत्सवाला सगळ्या कार्यक्रम मोठ्या उत्साहानं सांगण्याची जबाबदारी आणि त्याला आम्ही सर्व विश्वस्त मंडळ प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहणार. असे भंडारी आहेत, कुणाचं नाव घेतलं नाही म्हणून रागावू नका, परंतु सगळेजण मी एकाच शब्दात सांगितलं, माझे सगळे माय भगिनी तुम्ही आहात. असो, मी आपला फारसा वेळ घेणार नाही. कस्मै येन विभासितो अयम असं ज्याच्यामध्ये श्लोका म्हटलेलं आहे. काय झालं की हा एक ज्ञानदीप आहे असं म्हणतात. भागवत जैन मंगलवाद्य वाजतात, शुभचिन्ह. दिगंबरा दिगंबरा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न
प्रत्यक्ष आपल्या सुपुत्राला शुकाचार्याने हे भागवत सांगितलं. प्रौष्ठपदी नवमी ते पौर्णिमा हे कुठे? शुकता. आणि म्हणून आज भारतामध्ये या पौष्ठपतीचं महात्म्य हे फार महत्वाचं आहे. त्यावेळी आसे तू हिमाचल भागवत वाचलं जातं. तसं महात्म्यामध्ये वर्णन आहे. आषाढ महिन्यात, श्रावण महिना, भाद्रपद महिना, कार्तिक महिना आणि माघ महिना. माघ महिना उत्तम आहे. माघ महिन्यामध्ये हा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी माघ महात्म्य हा अत्यंत परम पवित्र ग्रंथ लिहिला. तुम्ही सगळेजण आश्रमामध्ये या. नुसतंच या असं नाही तर प्रसादाला या, केव्हाही या. तेव्हा असं हे परमपवित्र भागवत, मी काय महात्म्य सांगणार. कुंडलीकर महाराज म्हणजे चातुर होतं. हे भागवत विद्यापीठ आहे. आत्ताच मी त्यांना विचारलं. तर हे सगळं ऑनलाईन कार्यक्रम हा चालू आहे, काही हरकत नाही. परंतु एकत्र येऊन एखादा मोठा कार्यक्रम करण्याची ही काळाची गरज आहे. एक प्रकारची या भागवताचं महात्म्य एका श्लोकामध्ये स्वतः भगवान वेदव्यासांनी सांगितलेलं ते सांगतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. एकंदरीत 12 स्कंद, 335 अध्याय, 18,000 श्लोक, 5,76,325 शब्द अक्षर. पुन्हा एकदा ऐका. 12 स्कंद, 335 अध्याय, 18,000 श्लोक आणि 5,76,000 वरती 340 असे ही अक्षर आहेत. असं हे सुंदर अशा प्रकारचं भागवत जे आहे, ही भगवान श्रीकृष्णांची ही वाङ्मय मूर्ती असं सांगितलं. स्वतः कोण म्हणतात? सनक सनंदन सनातन सनत कुमार सांगतात, पिबत भागवताम रसमालयम. आणि म्हणून हा परम पवित्र ग्रंथ म्हणजे ही अक्षर नाही आहे. हे काय आहे तर भगवंताचं तेने यम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्ष वर्तते हरे. भगवंताने सांगितलं. सगळा भगवंतांचा जो मेळावा आहे, उद्धवजी होते, अनेक सगळे संत त्या ठिकाणी होते. त्यावेळेस सर्व देवांनी, अर्जुन होता, स्वतः प्रल्हाद होते, टाळ वाजवत होते, वर्णन आहे ना. तेव्हा सगळ्यांनी प्रार्थना केली की देवा आता आपण जाणार असं आम्ही ऐकतोय. म्हणाले, हृदय भरून आलं सगळ्यांचं. नका म्हणाले, आम्ही काय करावं, आम्ही काय करावं. त्यावेळेस भगवंताने एकाएकी अशा प्रकारचं ते तेजोमय रूप धारण केलं. आणि तेजोमय रूप धारण करून तो जो भागवत ग्रंथामध्ये अवतीर्ण झाले. आणि म्हणून तेने या वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्ष वर्तते हरे हरे. श्री भगवान गोपाल कृष्णांचं वाङ्मय स्वरूप म्हणजे भाती सर्वेषु वेदेषु. भागवताचा अर्थ आहे, इथे सगळे भागवतकार आहेत. मी तुम्हाला काय महात्म्य सांगणार. भाती सर्वेषु वेदेषु. भा हे अक्षर काय सांगतं? सर्व वेदामध्ये दैदिप्यमान गतीही अस्य अलौकिकी, ज्याच्यामुळे अलौकिक गती मिळते. वरिष्ठम सर्व शास्त्रेषु, व म्हणजे सर्व शास्त्रामध्ये वरिष्ठ, तो म्हणजे तरिष्यंती भवांबुध. सगळेजण ज्ञात अज्ञात सगळेजण तरुण जातात असा परम पवित्र भागवत आहे. आणि देव मस्तकी धरावा, अवघा हा लोकलोळ करावा. म्हणून सप्ताहाला तो ग्रंथ आपण मस्तकावरती घेतो. आणि श्रीकृष्ण गोविंद हरे बोल आहे. भगवान व्यासांचा एक श्लोक सांगतो. हे एवढं सगळं भागवत लिहिलं, शुकाचार्यांना सांगितलं, हृदय भरून आलं. शुकाचार्य म्हणजे काय त्याचं वर्णन महाराजांनी केलेलं आहे. एका एक क्षणामध्ये थांबले नाही. 18,000 श्लोक ऐकले. शेवटचे श्लोक ऐकल्याबरोबर ताडकन उठले. अहो
संबंध भागवत सांगत असताना म्हणून त्याने असं कधीच केलं नाही. संबंध ऐकलं, वर्णन आहे हे दत्त महाराजांनी केलेलं आहे. ऐकल्यानंतर लगेचच बाहेर पडले आणि निघाले. जन्माद्यस्य यतोन्वयादितर्ष असा श्लोक म्हणत 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 म्हणून शुकाचार्य जे आहेत हे अखंड हे पूर्णपणानं एक प्रेमाचं भागवताचं प्रतीक म्हणून जगामध्ये गणलं जातं. तेव्हा भगवान वेदव्यास असं सांगतात, हे सगळेजण आपण लक्षात ठेवूया. यस्याम वै श्रूयमाणायाम कृष्णे परमपुरुषे. भागवत ऐकतो, संहिता वाचतो, संहिताशिवाय भागवत नाही, संहिताशिवाय भागवत नाही. जर समजा सप्ताह करायचा असेल तर काही विद्वान मंडळींनी पुण्यामध्ये असा एक यांची सुद्धा मान्यता आहे, थोडासा एक भाग या ठिकाणी दशमस्कंद 7 दिवसपर्यंत वाचावं. पण संहिता वाचत चला, वाचक हे मिळाले पाहिजे. दत्त महाराज स्वतः 4 तास स्वतः संहिता वाचायचे आणि 4 तास प्रमाणाप्रमाणे सगळं निरूपण करायचं. कितीही वय झालं तरी संहिता मूळ त्यांनी सोडली नाही. माझ्या म्हणण्याचा वेगळा अर्थ काढू नका. त्याला काही विद्वत मंडळी आमची एकत्र आली. कालमान परिस्थितीनं 18,000 श्लोक कधी वाचायचे हा तुमचा आमचा प्रश्न आहे. म्हणून दशमस्कंदाचे 90 अध्याय त्याला 7 दिवसांनी भागा, तेवढे अध्याय घ्या आणि श्रीकृष्ण चरित्र आहे तेवढी तरी संहिता वाचा. संहितेचं महत्व भगवान वेदव्यास सांगतात, यस्याम वै श्रूयमाणायाम कृष्णे परमपुरुष आहे. जो परमपुरुष भगवान गोपाल कृष्ण, जो यस्याम वै श्रूयमाणायाम, जो आपण ऐकतो 7 दिवसामध्ये, भक्ती उत्पद्यते पुंसाम. शोक मोह भय अपहा हा 7 दिवसापर्यंत भागवत कथा ऐकल्यानंतर म्हणजे भगवान वेदव्यासाने 18,000 श्लोकांचं सार या एका श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. हा श्लोक मी तुमच्याकडनं म्हणून घेतो. यस्याम वै श्रूयमाणायाम कृष्णे परमपुरुषे भक्ति उत्पद्यते पुंसां शोक मोह भय अपहा. शोक दूर होतो याचा अर्थ तुम्हाला कळलाय. हे सगळं 18,000 श्लोकांचं सार भगवान वेदव्यास सांगतात आणि सरतेशेवटी असं सांगतात, कारण आजचा हा एक ज्ञानदीप तुमच्या समोर उभा आहे आणि ते वर्णन आहे भागवतामध्ये. काय झालं आता हा ज्ञानदीप आहे,